18, 19, 20, 21 पर्यंत हां, हां, हां. चांगला पाऊस पडणार आहे. हो का? हो. मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगितलं तुम्ही, तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अ, आता पाऊस राहणार? आधी पडलेला सांगतो तुम्हाला. आता ना आज रात्री ना नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, हं, जालना, बीड, लातूर, हं, धाराशिव, नगर हं. इतका पाऊस झाला आमच्या इकडे बीड, परभणी की आता नद्याला पूर आलाय बघा कसोरा नदीला. हो, हो. बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला, की या-या हं. भागातून पाऊस झाला. आणि राहिलेल्याला आणखीन लातूर जिल्ह्यात काही भागात झाला तर त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल. आज आणखीन 21 तारखेपर्यंत पाऊस आहे. हो का? हो. मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता? आणखीन 21 पर्यंत आहे ना पाऊस आणखी. 21 तारखेपर्यंत. हो. मग सर हा पाऊस आता कोणकोणत्या भागामध्ये राहणार? आता कोणकोणत्या विदर्भात क्षेत्रामध्ये पण राहणार? पडणार आहे ना. विदर्भात आज येणार आहे ना. पूर्व हो. विदर्भ, हं. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां, वाशिम, हिंगोली, हां, बुलढाणा, हां, जळगाव जामोद घाटाच्या खाली हां. तिकडे सुद्धा पाऊस येणार आहे. हो का? हं. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस 21 तारखेपर्यंत आहे. हं. त्याच्यानंतर पुन्हा 25 पासून पुन्हा पाऊस शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. शेवटच्या आठवड्यात. मी मागच्या याच्यातच काय म्हणत होतो दुष्काळ पडणार नाही. हे हो, हो. काही बरोबर आहे. काही सांगतं कोणी हो, दुष्काळ नाही पडणार. हो, राहिले होते फक्त आमचे 6 जिल्हे. कोणते हो. नांदेड, लातूर, बीड, हां. परभणी, हं, जालना, हं, नगर जिल्हा काही भाग, हं. सोलापूर. तर त्याच्यात हे आजच्यानं लय कव्हर झालं म्हणजे हे 4-5 जिल्हे कव्हर झाले. हो, हो, हो. अं, आता आणि उद्याच्या मध्ये म्हणजे राहिले सगळीकडे होऊन जाईल. उद्याच्या तारखेतनी समजा 18 तारखेला हो, समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे हो. त्यांना दिलासा मिळणार. सगळीकडे मग पुन्हा त्याच्यात कर्नाटक, बिदरचे काही शेतकरी मित्र येतात तिकडे हो. सुद्धा पडून जाणार आहे. हां, हां, हं. हां, बिदर, कर्नाटक. हां. हं. आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा आहे पुढच्या नाही महिन्याची? 1, 2, 3 लाईन पाऊस. हो का? मग ते चांगला राहणार का कसा राहणार? हो, चांगलं राहणार. हो का? मग आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेला आहे, आता आजची आहे 17 तारीख आणि 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जो पाऊस सांगितलेला आहे, हो. मग त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना उघडीप मिळणार का समजा 2-3 दिवस शेतीच्या कामासाठी? दुपारपर्यंत भेटेल 2-1 वाजेपर्यंत. 2 एक वाजेपर्यंत. हं. मग शेवटच्या आणखीन एक आठवड्यात सांगतो हॅलो. हां, हां. काल तुम्ही कुठं होते? वाशिम जिल्ह्यातनीच समजा घरी. आता जे शेतकरी ऐकले त्यांना बी बघा त्यांना मग एक ऑब्झर्व्ह करा म्हणा निरीक्षण करा. हां. काल दिवस मावळत असताना तांबडा आभाळ कोणत्या भाग आमच्या इकडूनच झालं होतं नव्हतं परभणीकडून. हो, हो, हो. बरोबर आहे. काल तांबडा आभाळ झालं होतं सर. तेच आणि मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा मी टाकला होता. 3 व्हिडिओ टाकले की तांबडा आभाळ झाल्याच्या नंतर हो, हो, हो. 72 तासात पाऊस येतो आणि मी ते दाखवलं बी तुम्हाला पडलेला म्हणून. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो सॅटेलाईट बंद पडन पण हे निसर्गाचं हे जे संकेत आहे हे कधी बंद पडत नाही. हो, हो. ते तर बरोबरच आहे.